दिवसाची सुरुवात आहे बरोबर. बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस आपल्यावर अशी कामं येतात की जी अचानक येतात, खूप मोठी जबाबदारी पटकन पडते आणि आपल्याला ती लवकरात लवकर पुरी करायची असते आणि अशा वेळेस आपली खूप धावपळ होते. मी सोशल संस्थेमध्ये काम करतो. कधीकधी आम्हाला जो फंड येतो तो कधी उशिरा येतो आणि कधी पटकन येतो आणि आम्हाला पटकन ते सर्व कामं म्हणजे जे डॉक्युमेंट्स असतात ते बनवून पटकन पाठवावे लागतात. त्याच्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागतं आणि मग आमची खूप धावपळ होते. हे सर्व कधीकधी असं वाटतं की पटकन कोणीतरी आपल्याला काही दिवसांनी आपल्याला भेटतं आणि आपल्याला सहज सांगतं की मी तुमच्यासाठी प्रार्थना करत होतो आणि आपल्याला ते ऐकून खूप बरं वाटतं की कधीकधी देवाचा संदेश आम्हाला किंवा देवाचं जे प्रेम आहे हे इतरांकडून मिळत असतं. कधीकधी मी स्वतः संदेश देण्यासाठी दूरच्या ठिकाणी जातो. परत आल्यानंतर माझे वडील मला सांगायचे की चांगलं झालं ना, कारण मी तुझ्यासाठी प्रार्थना करत होतो. आणि अशा वेळेस आपण आपल्या मनामध्ये ही भावना आपल्याला येते की आपल्याला मदत करण्यासाठी देव इतरांचा उपयोग करून घेतो. इतरांना आपल्याला प्रार्थना करून करण्यासाठी तो सांगत असतो. पाऊल आपल्या पत्रामध्ये बघा, नेहमी लोकांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगायचा, कारण पाऊलाला प्रार्थनेचं महत्त्व जे काय आहे हे त्याला माहीत होतं. कारण देव प्रार्थनेचं उत्तर देतो. काही जणांकडे प्रार्थना करण्याची एक लिस्ट असते आणि मग त्यामध्ये त्यांचे मित्र असतात, त्यांची नातलग असतात, काही वेळा काही अनोळखी पण लोक असतात ज्यांच्याबद्दल कोणाकडून कळलेलं असतं आणि त्यांची पण नावं असतात आणि ह्या सर्वांसाठी ते प्रार्थना करीत असतात. प्रार्थनेद्वारे आम्ही मनाने आणि हृदयाने देवाशी जोडले जातो आणि मग इतरांसाठी आपण प्रार्थना करतो, आपण मध्यस्थी करतो. देव त्याच्या लोकांच्या प्रार्थना ऐकतो. आज देवाने तुमच्या मनामध्ये कोणाला आणलेलं आहे का की ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिन्थकरास दुसरे पत्र ह्याचा 1 अध्याय आणि 11 वचन. 2 Corinthians chapter 1 and verse 11. तुम्हीही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हाला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकार स्तुती करावी. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.